पण अशा भगवंताही पेक्षा संत मोठे आहेत. विठ्ठला असं काही वर्णन आहे. हरि सम जग कची वस्तू नाही, नाही प्रेम समपंथ, सद्गुरु सम सज्जन नाही, नाही गीता समग्रंथ. तर गीता ग्रंथासारखा ग्रंथ जगात नाही, प्रेमासारखा श्रेष्ठ दुसरा पंथ नाही, आपल्या सद्गुरूसारखा गुरुदेवासारखा दुसरा सज्जन नाही, आणि भगवंतासारखी वस्तू आजच्या जगामध्ये नाही. अशा देवानीपेक्षा संताई शक्ती फार मोठी आहे. म्हणून एवढा जरी भगवान असला, निर्गुणी आकार झाला, झाला गुणवंत, घाले दंडवत पुरोनिया. एवढा मोठा भगवान खरा, पण तो संतांची पूजा अर्चा करतो, त्यांना दंडवत घालतो. एवढंच काय, संत महात्मे देवाला बोलतात की देवा, तुला जर तुझं कल्याण करायचं असेल तर तू काय कर. महाराज म्हणतात चाले दंडवत घाली नारायणा, आपल्या कल्याणाला बोलिया. सर्वांना अपेक्षा कल्याणाची आहे, पण मिळतं का हा विषय वेगळा आहे. पण सर्वांना वाटतं कल्याण असावं, याकरता महाराज बोलतात की देवा, जर कल्याण करायचं असेल तर तू आमची सेवा कर, आम्हाला दंडवत घाले. चाले दंडवत घाली नारायणा, आपुल्या कल्याणाला बोलिया. संतांचे सुख धारे देवा. मानवाने सेवा करी त्यांची भगवंताला देखील सुख होत असतं, आणि म्हणूनच भगवान संतांची सेवा करतो. नाथ महाराजांची सेवा भगवंताने 1-2 वर्ष नाही केली, 36 वर्षे सेवा केली. विठ्ठला फार मोठा म्हणून संत महात्मे देवाला देखील आशीर्वाद देतात. हा घे देवा आशीर्वाद, नांदामुच्या भाग्याने आता आशीर्वाद माझा असो सुखी नांद. या संतांनी
इतर जरी काही कामं केली असले, या सकल कामामध्ये दोन महत्त्वाची कामं की या संतांनी तुम्हाला सर्वांना जागवलं आणि भगवान परमात्म्याला जगवलं असं चिंतन. जगजोगी 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 जागे जागे बोलती जगजोगी जगजोगी जागे बोलती. आणि म्हणून या कलियुगामध्ये मानशक्ती जर कोण असतील तर ते संत आहेत आणि साधू आहे. सर्वात थोर जर कोण असतील तर ते साधूच आहेत असं नामदेव महाराजचं प्रमाण आहे. साधू थोर साधू थोडं जाना साधू थोडं जाना साधू थोडं जाना कलियुगी. तेव्हा असे जे संत आहेत अशा संतांचे नक्कर होणं साहजिक आहे. कारण संतांचं संतपण हे दिसण्यात नसून असण्यात असतं, बोलण्यात नसून ते करण्यात असतं, केवळ वरच्या आकारात नसून ते खऱ्या अर्थाने विचारात असते. संतच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचे उद्धारक, तारक आणि धारकही म्हटलं तरी चालेल. आणि म्हणून खऱ्या संताचा परिचय सर्वांना व्हावा, खरे संत कोणते आहेत हे सर्वांना कळावं, याकरता खऱ्या संतांचं, खऱ्या भक्ताचं अंतर्लक्षण महाराज अभंगाच्या पैकी
तर महाराज म्हणतात, काय म्हणतात, भक्तायचे दान गेले हे उदास आणि गेले आशा पाश निवारोणी. तर भक्त कसे असतात, भक्त जीवनाचा परिचय महाराज देतात. ऐशी जाणा अर्थात कैशी जाणा की जे देही उदास, आणखी काय, गेले आशा पाश निवारण. हे संत जीवनातील फार मोठमोठे तत्व आहे. विठला काही भक्त दिसतात पण ते खरे नसतात, काही दिसत नसतात पण ते खरे असतात. काही दिसतही नाही आणि असतही नाही, आणि काही मात्र दिसतातही आणि ते असतातही. संत जीवन, भक्त जीवन हे आचार संपन्न जीवन असतं. कोणी म्हणते काय त्यांचा फायदा, आपल्याला मोठा फायदा आहे. त्यांच्या पुण्यानेच हे जगत चाललेलं आहे. याच्यामध्ये अनेकांचा वाटा आहे. जे कोणी सत्याचं आचरण करत असते, इमानदारीचं जीवन जगत असते, ज्यांच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा असेल, ज्यांच्या जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन असेल, ज्यांच्या जीवनामध्ये आईवडिलांची सेवा असेल, ज्यांच्या जीवनामध्ये गायीची सेवा असेल, धर्माचं परिपालन असेल, यांचाच आशीर्वाद जीवनामध्ये लागत असतो. कोणाकडे कोणतं बळ, कोणाकडे कोणतं बळ, पण संतांकडे आशीर्वादाचं बळ फारच मोठं असतं. तुका म्हणे ते आशीर्वाद बळी जाईल तो छडी नरकामध्ये. आणि मग ज्यांच्याकडे आशीर्वादाचं बळ आहे, सत्याचं जीवन आहे, आचार संपन्न जीवन आहे, अशा जीवनाची आपण होऊन सेवा करावी. ते जीवन आपल्या जीवनाचं भलं करणारं जीवन. जीवनही सुखामध्ये जाणार आणि पुढे गती देखील चांगली प्राप्त होणार. याकरता प्रत्येक माणसाने जीवनामध्ये सत्पुरुषांची सेवा करावी, आईवडिलांची सेवा करावी, दीनदुबळाची सेवा करावी, गोमातेची सेवा करावी. सेवा फार महत्वाची आहे. तन पवित्र सेवा किए, धन पवित्र किए दान, मन पवित्र हरि भजन से होत त्रिविध कल्याण. जर कल्याण करायचं असेल तर या गोष्टी जीवनामध्ये आचरणात घ्या, सेवा करा, जीवनामध्ये दान धर्म करा. कारण दान देखील महत्त्वाचं आहे. पण कोणी करावं, ज्याच्याकडे असेल त्यांनी करावं. गरीब असेल तर त्यांनी भक्ती करावी, नामचिंतन करावं, त्याला आणखी काय करावं तर ज्या भगवंतांनी सारे जगत निर्माण केलं अशा भगवंताचं चिंतन करावं, नामस्मरण करावं, तर त्या जीवनाचं कल्याण होत असतं. किंवा भक्त जीवन हे उद्धार करणारं जीवन आहे. याकरता त्या भक्त जीवनाचा परिचय महाराज थोडक्यात सांगतात की भक्ता येशी जाणा जे देही उदास. तर देहाच्या बद्दल त्यांना महत्त्व नसतं. जसं तुम्हाला सर्वांना महत्त्व असतं, आसक्ती असते, किती 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 म्हणजे त्याला हेच नाही. काही माणसं एवढं देहाला जोपासतात, एवढं देहाकडे पाहतात, एवढं रंगून जातात. आमचे गुरुवर्य प्रदूषण बाबा सांगत असत, काही माणसं एवढं शरीर सजवतात, एवढं सजवतात की जसं काय पोळ्याचा बैलच करतात.
नका जपा, पण त्याला प्रमाण ठेवा. अतिरेक नको, कोणत्याच गोष्टीचा अतिरेक नको. तेव्हा जीवनामध्ये संत जीवन फार महत्वाचं, भक्त जीवन फार महत्वाचं. ते कसं असतं तर देहाने उदास असतो. देह जावत मारा त्यांची फार फार मोठी भावना असते, फार मोठी भक्ती असते. किंवा भक्त जीवन हे अति उच्च जीवन आहे. आपल्या जीवनाचा उद्धार करणारं जीवन आहे आणि जगाला तारणारं जीवन आहे. विठ्ठला बद्दल ममत्व धरू नका, अति धरू नका. करा, प्रेम करा, पण अतिरेक नको. कारण अति तिथं मग माती आहे. जपू नका असं नव्हे, जपा, पण त्याला काही प्रमाण ठेवा. कारण नको जावो देव भंगा गात्रे माझी कथेची सामग्री देह अवसनावरी. कारण बळ असेल, शक्ती असेल तर आपण परमार्थ करून इथे येऊ शकतो. जो बलहीन आहे तो इथे येणारच नाही. विठ्ठला सर्व काही लक्ष या तनामध्ये नको आहे. विसतन धामा की एक दिवस आपल्या देहाला मरण येणार. एक दिवस आपलं हे शरीर नाशाला प्राप्त होणार. आणि म्हणून प्रेम करा, देवाच्या बद्दल प्रेम करा, संतांच्या बद्दल, गुरूंच्या बद्दल, गायींच्या बद्दल, आपल्या आईवडिलांच्या बद्दल, दिल दुर्बळाच्या बद्दल प्रेम करा. विठ्ठला बद्दल त्यांना असतं नसते. फक्त परमार्थ झाला पाहिजे एवढा त्यांचा विचार असतो. मी तर महाराज म्हणतात, भक्तायचे जाना जे देही उदास आणि गेले आशा पाश निवारवणे. तर शरीर आपलं नाही, हे नाशाला प्राप्त होणार आहे आणि पंचमा भूतापासून तयार झालेलं आहे. चित्तजल पावक गगन पंचराची अति अधमसुरीरा पंचरचित अति अधमसुरीरा. याचं संतांनी कौतुक नाही केलं. परमार्थापुढे फक्त कौतुक आहे, बाकी साठी याचं कौतुक संतांनी केलं नाही. उदास राहतात. शरीर आपलंच नाही, मग आहे तरी कोणाचं आहे काळाचं, आणखी कोणाचं पंचमा होतात. विठ्ठला काळाचं आहे आणि धन कुठे आपलं काहीच नाही. आपलं कोण? भगवानच आपला आहे. आपला फक्त भगवानाचा आहे. मैं हो श्री भगवान का, मेरे श्री भगवान अनुभव करते रहो ते जन्मता अभिमान. या जगामध्ये आपलं तत्व म्हणजे भगवान आहे. विठ्ठला संत जीवनामध्ये त्यांना बाकी आवडत नाही, फक्त भगवान आवडीचा विषय असतो.
असं चिंतन पुढे येणारच आहे. तर भक्ता येथे जाणं देह उदास उदास राहतात, हे आपलं नाही दुसऱ्याचं आहे. माऊलींची उभी आहे ना, तरी जो या देहावर उदास ऐश्या परी अंकिता जैसा बिढारी वैसविला आहे. हा पूर्वीचा दृष्टांत, आताचा नाही. आपण जर एखाद्या माणसाला म्हटलं की आमच्या वस्तूचा सांभाळ करा, एवढी पिशवी सांभाळेल पण घरी घेऊन जाईल. आता तो काळ राहिला नाही. पूर्वीची माणसं सत्यवादी होती. जो शब्द तो शब्द खरा करणं. एक तर शब्द कोणाला देऊ नये आणि त्याला शब्द जर खरा केल्याशिवाय राहू नये. पूर्वीचे लोक शब्दाला जागरूक होते, जागृत होते. आणखी दुसरी जायाचे जैसे रेणे अंगावरी आजवाने तैसे देह धरणे. एका गावामध्ये लग्नाचा बेत. लग्न होतं श्रीमंताचं, मोठं लग्न श्रीमंताकडे. आणि मग त्याने आपल्या नोकरा करवी गावामध्ये पत्रिका वाटप केला. हा सेवक गावातील जे सरपंच त्या घरी गेला. सरपंच घरी नव्हते आणि इतर कोणी दिसलं नाही. मग त्याने काय केलं, पत्रिका गादी खाली ठेवून दिली. उघडी ठेवण्यापेक्षा कोणी घेऊन जाईल, गादी खाली ठेवली. तो माणूस निघून गेला. तर लग्न दिवस देखील उगवला. हो, सर्व धामधूम सकाळपासून. लग्न समय देखील जवळच आला. तर त्या वधू पिता त्याने विचार केला, सगळे माझे प्रेमाचे लोक दिसतात, पण माझा जेवढं गावातील सरपंच दिसत नाही, काय करू. आणि मग त्या सेवकाला हाक मारली, का रे बाबा तू पत्रिका दिली का नाही. हो दिली, पण ते घरी नसल्यामुळे मी ती पत्रिका गादी खाली ठेवली. जा लगेच जा, उचल त्या भावाने. पळत आला. पण तत्पूर्वी इकडे एक भाग घडला. त्यांच्या शेजारी राहणारी एक ठकुबाई होती बरं का. तर तिने असा विचार केला, यांची काय लग्नाला जाण्याची काही धावपळ दिसत नाही. आणि मग ती डायरेक्ट घरी आली. त्यावेळेस त्यांची मंडळी बाहेर गेली होती. सरपंचाची पत्नी बाहेर गेली. तर म्हणले, तुम्हाला तर जायचं नाही. हो, आम्हाला काय जायचं नाही, आम्हाला निमंत्रण नाही, मग आम्ही काय जाणार नाही. मग तुमच्याकडे जे दागिने आहेत ते मला देऊन टाका उष्णे. लग्न झाले की तुम्हाला परत नाही. त्याने डबा घेतला. त्या डब्यामध्ये काही जे महत्त्वाचे दागिने त्या ठकुबाईला देऊन टाकले. लग्न झाले की घेऊन ये. ती बिचारी ठकुबाई लग्नामध्ये आली. आणि मग इकडं असं विचार झाला की सरपंच दिसत नाहीत. मग तो सेवक पळत आला आणि सांगू लागला, तुमच्यासाठी लग्न थांबलं आहे, आपण लवकर चाला. म्हटले पत्रिका नाही. गादी वर केली, पत्रिका दाखवली. तुम्ही नसल्यामुळे पत्रिका खाली ठेवली. मग तो पत्रिका म्हणला, चल लवकर. डबा त्याने पाहिला, सगळा मोकळा डबा. काय झालं, चोरी नाही गेलं. मी आपल्या शेजारची ठकुबाई त्याला उष्णी देऊन टाकली. आपल्याला कोण ओळखत नाही. सरपंच म्हणला, मी सरपंच तू सरपंच. आपल्याला कोण ओळखत नाही. चल म्हणले, दागिनेच असं घेत असं काही नाही, आपल्यासाठी सगळे थांबले. आणि मग ते मोठ्या आनंदाने लग्नामध्ये आले. त्यांचं स्वागत वगैरे झालं. लग्नही सुरू झालं. लग्नही पार पडलं. नंतर पंक्ती बसल्या. पण नवल असं की सरपंचाची पत्नी सखूबाई आणि गरिबाची बाई ठकुबाई हा समोरासमोर आले. समोरासमोर पंक्तीला बसल्या. पहिली वाढ झाली आणि जेवणही सुरू झालं. आता ती ठकुबाई, तिला कधी लाडू वगैरे मिळत नव्हते. ती बिचारी काय करायची, अख्खा लाडू घ्यायचा आणि तोंडात टाकायचा. त्याचा परिणाम घसा फुगायचा. आणि घसा फुगल्यामुळे ती गळसरी ताणायची. आणि गळसरी ताणल्यामुळे समोरच्या सखूबाईची ताणाताण व्हायची. न जाणं आपली गळसरी तुटली तर असं तिला वाटायचं. पण तिने काय आपलं काही ते कमीच केलं नाही. अख्खा लाडू घ्यायचा. ती लाडू शिवाय काही खातच नव्हती. भात सोडून दिला. अख्खा लाडू घ्यायची, तोंडात टाकायची. त्याचा परिणाम घसा फुगायचा. घसा फुगल्यामुळे गळसरी ताणायची. गळसरी ताणल्यामुळे समोरच्या सखूबाईची ताणाताण. शेवटी तर सखूबाईला काही राहावंच नाही. अगदी उच्च स्वरामध्ये म्हटली, अगं ठकू लहान घास घे, माझी गळसरी तुटे. पण ती ठकुबाई डोकेबाज होती. ती म्हणली, एवढी जरी तुला काळजी आहे तर तुझ्या मालकाने
हे दागिने माझ्याकडे गहाण कशाला ठेवावे? तिने आपली मारून दिली, आपलं आता उघडं गेलं नाही. पण त्यावेळेला ती ठकूबाई कशी होती, दागिने आपले नाही, हे दागिने याच बाईचे आहे. फक्त ती फक्त वेळ मारली. विठ्ठला ती ठकूबाई त्या दागिन्याच्या बद्दल उदास होती. तसं फक्त देखील आपलं जीवन जगत असताना या देहाच्या बद्दल ती उदास राहत असतात. शरीर आपलं नाही, शरीर परकाचं आहे आणि शिवाय हे जाणार आहे, नष्ट पावणार आहे, अशी वृत्ती संतांची. विठ्ठला शरीराची होय शरीराची शरीराची होय माती, किती जपा किती करा पण शेवटी ही मातीत जाणार. मातीतूनच आला, शेवटी मातीत जाणार. भक्तायची जाणार जे ते हे उदासन गेले आशा पाश निवारून. आणखी त्यांच्या जीवनातून जे आशा पाश असतात ती निवृत्त झालेली असतात. त्यांच्या जीवनामध्ये आशा नावाचा दोष नसतो. सकळ दोषांचा राजा म्हणजे आशा आहे. आशेपाशी नाही सुख, आशेपाशी परम दुःख. आशा सर्वाशी बाधतो, मुख्य दोष तो आशा. मुख्य दोष म्हणजे आशा नावाचा आहे. आणि मग कर्म करा पण आशा करू नका. आपल्याला हेच मिळावं तेच मिळावं अशी कल्पनाच करायची नाही, असं संकल्पही करायचा नाही. जे भगवंताच्या मनात असेल ते आपलं होणारच आहे. आपल्याला काही कमी पडणार नाही. आपण देवावर टाकायचं. विठ्ठला पण आपण मात्र कष्ट चांगलं करायचं, प्रामाणिकपणाने करायचं, इमानदारीने करायचं. मग भगवंताला तेवढंच लागतं. इमानदारी लागते, कष्ट लागतं, प्रामाणिकपणा लागतो. मग भगवंताला काहीच कमी, लक्ष्मी कमी पडू देत नाही. कारण लक्ष्मी त्याचं कुटुंब आहे. विठ्ठला जगामध्ये अनेक अंगाने राहणारी आहे. देवाची प्रसन्नता प्राप्त करायचं असेल तर याकरता जीवन चांगलं ठेवा, स्वच्छ पवित्र सत्यवादी ठेवा, इमानदारीचं जीवन ठेवा. त्या जीवनामध्ये कोणतीच अशी उणीव येणार नाही, कोणतंच उणं पडणार नाही. तसं कोणतं तिथं काय होणं आहे का नाही, आपण म्हणतो का नाही, तसं देवाचं आहे. देवाचं केलं तर देव काहीच कमतरता पडू देत नाही. जाईल, सगळं मरेल पण आशा मरत नाही, कृष्णा मरत नाही. मन मरे माया मरे, मन मरे माया मरे, मर मर गए शरीर. आशा कृष्ण कभी न मरे, कह गए दास कबीर. सगळं काही मरतं पण आशा मरत नाही, कृष्ण मरत नाही. हे मेलं पाहिजे मग तो सुखाला प्राप्त होतो. विठ्ठला
जाना कैसे जाना येथे हे उदास आणि गेले आशा पाश निवारणे अशा भक्तांनी आपल्या जीवनामध्ये कोणता विषय केलेला असतो ते चिंता महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात येतात. विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण. कोण प्रमाण झालं महाराज. तेव्हा इथं महाराज म्हणतात, काय म्हणतात, विषय तो त्यांचा झाला नारायण आणि नावडे जनधन माता पिता. त्यांच्या जीवनामध्ये विषय भगवान झालेला असतो. भगवान सोडून त्यांना दुसरं काही आवडत नसतं. आवडीचं स्थान म्हणजे भगवान परमात्माच. परमात्मा जसं आई म्हटलं की त्याला जगूच आवडला आणि मेंढी म्हटलं की त्याला कोकरूच आवडला. मासा म्हटलं की त्याला पाणीच आवडलं. कृपण माणूस म्हटलं की त्याला धनच आवडलं. पतिव्रता म्हटलं की त्याला पतीच आवडला. त्याप्रमाणे भक्त म्हटलं की त्याला भगवानच आवडला. जलज प्यारामाचरी जलज प्यारामाचरी लोभी प्यारा लोभी प्यारा माता प्यारा बालक भक्त प्यारा माता प्यारा बालक भक्त प्यारा. जसा मातेला आपला बालकच आवडतो त्याप्रमाणे भक्ताला भगवानच आवडतो. विठ्ठला साधू संतांनी जीवनामध्ये विषय भगवानच केला. इतराच्या कधी ते नादी लागली नाही. इतराचं चिंतन त्यांनी मनात ठेवलंच नाही. विषय तो त्यांचा एक भगवानच. आणि संतांचं जीवन पहा. आपले सर्व महाराष्ट्रीय साधू संतांनी देव सोडला नाही. इतर सोडून दिलं पण त्यांनी देव पकडला.
लक्ष्मीकडे लक्ष नाही गेलं, त्यांनी देवच धरला. देव धरल्यामुळे त्यांचं जीवन उद्धाराला प्राप्त झालं. विठ्ठला संत मीराबाईचं जीवन आपण नेहमी ऐकतो. किती मोठा त्रास, पण त्यांनी जीवनामध्ये जी नामचिंतन आहे, भगवान कृष्णाची भक्ती आहे, भक्ती मात्र जीवनातून बाजूला केली नाही. कृष्ण रंगी रंगली मीरा, कृष्ण रंगी रंगली मीरा, राजवैभव वाटे कचरा, राजवैभव वाटे कचरा, छंद लागला घरा घरा, तिच्या प्रभावे भक्तीचा, छंद लागला घरा घरा, तिच्या प्रभावे भक्तीचा. भक्ती सोडली नाही, भगवंताचं नाम चिंतन सोडलं नाही, अशा सगळ्या संतांचं जीवन आहे. विठ्ठला त्यांना या गोष्टी आवडत नाही. नावडे जनधन, त्यांना जन आवडत नाही, त्यांना धन आवडत नाही, त्यांना माता आवडत नाही, त्यांना पिता आवडत नाही. जन का आवडत नाही? कारण जन म्हणजे समाज लोक. या लोकांमध्ये आपण कसं राहा, कसं वागा, समाज तुम्हाला काहीतरी नावं ठेवणारच, काहीतरी तुमचं होणं काढणारच. तेव्हा आपले गुरुवर्य घोले महाराज सांगत असते, समाज हा घेताना चांगलं घेत नाही, आम्ही वांगल्याचं टिपण केल्याशिवाय राहत नाही. चांगलं घेत नाही, पण वांगलं आलं की तेवढंच टिपणात धरतात. जीवन हे भगवंताची बाजू धरणारा जीवन आहे. आपल्या वाट्याला जे कर्म आलं, ती कर्म असून कधी सोडत नसतात. भगवंताचा नाम कधी सोडत नसतात आणि जगाचा उद्धार केल्याशिवाय राहत नसतात. पण ज्याच्या वाट्याला जे आलं त्याने तेच केलं पाहिजे. अहिल्यादेवी माता यांनी जीवनामध्ये ते राजपण अंगी होतं, आले का लक्षात? पण ते राजपाना देखील सोडला नाही आणि दान धर्म देखील सोडला नाही. आज त्यांच्यासारखं जीवनच मला कोणतं दिसत नाही. किती दान तर दानाला म्हणजे त्याला तोड नाही, जोड नाही. सर्वापेक्षा एक नंबरचं दान म्हणजे अहिल्या माता. असं मोठं गाव एकही दिसणार नाही की तिथं अहिल्याबाईचं कार्य नाही. प्रत्येक गावामध्ये काही ना काही त्यांनी काम केलेलंच आहे. मंदिर असणारच, पाण्याची व्यवस्था असणारच, निवाऱ्याची व्यवस्था असणारच. असं एकच जीवन होऊन गेलं ते अहिल्या मातेचं. आणि म्हणून आपले महाराज बाळकृष्ण महाराज त्यांचाच आशीर्वाद घेऊन हे सगळं ते करत आहेत. त्यांना सर्वांचाच आशीर्वाद आहे, संतांचा, गुरुजनांचा, सर्वांचा आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये असल्यामुळे सगळ्या गोष्टी त्यांच्या व्यवस्थित चाललेल्या आहेत. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. त्यांना जीवन म्हणजे समाज आवडत नाही. समाजामध्ये कसंही बघा. तुकाराम महाराज एक काय मोठा अभंग, ऐसा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया. आचार करता म्हणत्या पसारा, न करिता नरा निंदिता ती. भेटीशी न जाता म्हणते हा निष्ठुर, येता जाता घर बुडविले. लग्न करू जाता म्हणते हा म्हातारा, न करिता झाला न कुसळ. कसंही बघा, काहीतरी होणं काढणार. या करता तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे
पण तुम्ही ठरलेला जो भक्ती मार्ग तो मार्ग मात्र जीवनातून सोडू नका. नाबडे जनधन माता पिता, जन आवडत नाही त्यांना धन आवडत नाही, कारण धन देखील म्हणजे फारच चांगले असं काही नाही. धन आडमार्गात घेऊन जाणार आहे. असे बरेच धनिक आपण पाहतो, श्रीमंत पाहतो, त्यांना फार बाधा असतात. धनाचा जो निसर्ग आहे ना तो चांगल्यासाठी नाही, वांगण्यासाठी. काही कृपा आहे, त्याच्या जीवनामध्ये सद्ग्रंथाचं वाचन आहे, त्याच्या जीवनामध्ये काही थोड्या मोठ्यांची सेवा आहे, आईवडिलांचा आशीर्वाद आहे, गुरुमातेचा आशीर्वाद आहे. तोच आपल्या जीवनामध्ये त्या धनाच्या द्वारा भक्ती करू शकतो, वारी करू शकतो, पंगतीला धन खर्च करू शकतो, मंदिराच्या कामी तो धन आणू शकतो. म्हणजे जो असा जर असेल तर तोच उद्धार पावतो. म्हणून जोडूया धन उत्तम व्यवहार उदास विचारे विच करी उत्तमाची गती, तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखानी. उत्तम गती त्यालाच मिळेल की जो धन प्राप्त करतो चांगल्या मार्गाने आणि चांगल्याच मार्गी खर्च करतो, त्याचा उद्धार होतो. उत्तमची गती तो एक पावेल आणि उत्तम भोगेल जीवखानी. विठ्ठला जीवन म्हटलं तर धन लागतं. गजानन महाराज, तुम्हाला ठाऊक आहे तुमचं जीवन ग्रस्त जीवन आहे, तर जीवन म्हटलं की लागतंच. तुम्हीच काय पण सारेच, आता ब्रह्मचारी असो कोणी असो, पाऊल टाकायचं म्हटलं की धन लागतंच. जीवन म्हटलं की धन लागतं. आपण पूर्वी म्हणायचो संसार म्हटलं की वित्त, परमार्थ म्हटलं की चित्त, आणखी शरीर म्हटलं की वित्त, या गोष्टी लागतातच. पण आता कोणी असो प्रत्येकाला धन लागतं. विठ्ठला धन असावं पण त्यावर आपलं प्रेम नसावं. जास्त झालं तर मग त्याचं दान करा, लय साचून ठेवू नका. आमचे गुरुवारी नरसिंह बाबा सांगत असत, जसं जिरा आहे त्या जिऱ्यात फार पाणी ठेवलं तर त्याचे किडे पडतात, मग त्याला उपसत राहावं लागतं. तसं धन जवळ असलं की त्याचा संग्रह जास्त करू नये. हे संग्रह केला की किडे पडतात, म्हणजे काहीतरी बाधा त्या माणसाला लागतात. नाबडे जनधन माता पिता, त्यांना जन आवडत नाही, त्यांना धन आवडत नाही, त्यांना माता आवडत नाही, त्यांना पिता आवडत नाही. माता पिता का? तर माता पिता तर एक नंबरचं स्थान आहे आईवडिलांकडे. पहिलं चिंतन वेदाने त्यांचंच केलेलं आहे. मातृदेव भव, पहिला नंबर आपल्या आईचा आहे. जगातलं पहिलं दैवत म्हणजे आपली माता, दुसरं दैवत म्हणजे आपले पिता, तिसरं दैवत म्हणजे आपले जे गुरु, आणि चौथं दैवत म्हणजे आपल्या दारात अकस्मात पाहिलेला त्याला अतिथी असं म्हटलेलं आहे. यांची सेवा करावी. आवडत नाही पण कोणत्या आवडत नाही तर जे भक्तीला विरोध करत असतील, देवाच्या नामाला विरोध करत असतील, चांगल्या गोष्टीला विरोध करत असतील, तर अशा प्रकारची माता त्या खऱ्या भक्ताला आवडत नसतात. भक्तीचं जीवन जगला असा भक्त, आणि त्या जीवनामध्ये जर किती जरी मोठं संकट आलं तर त्यांचं रक्षण कोण करतो? अभंगातील तिसरं निर्वाणी गोविंद असे भावी
निर्वाणे गोविंद असे मागे पुढे आणि काहीच साकडे फोडवणे दे. निर्वाणीच्या प्रसंगाला भगवान असतो. ज्याने आपलं जीवन ईश्वर चरणी समर्पित केलं त्या जीवनाची काळजी भगवान करतात. जशी लेकराची काळजी आई वडील करतात तसं भक्ताची काळजी भगवानच करतो. विठ्ठला पुढे उभा राही सांभाळतो आली या घात निवारा. देव उभा मागे पुढे उभे थोडे संकट किती संकट जरी असलं पण भक्त डगमगत नाही, नियमाला सोडत तसं नाही. आपल्या जीवनामध्ये जो नियम आहे भक्तीचा नाम चिंतनाचा, खरा भक्त नामाला सोडत नाही. आणि असा डुप्लिकेट असला तर सोडून गेल्याशिवाय राहत नाही. खरा भक्त जीव गेला तरी चालेल, मग होणारे की आणि सोनारे की कांदा आहे का नाही. देह जावो अथवा राहो आणि पांडुरंगी दृढ भाव असे अनेक भक्त झाले. त्यामध्ये थोडं उदाहरण, मोठं उदाहरण म्हणजे भक्त प्रल्हादाचं आहे. तो भक्ती करू लागला तर वडिलाला ते पटेना. वडिलांनी सांगण्याचा प्रयत्न केला पण काही फरक होईना. शेवटी आपल्या कुटुंबाला हिरण्यकशिपू सांगू लागला की आपला मुलगा बिघडला आहे. बिघडला म्हणजे काय करतो म्हटले, देवाचं नाव घेतो. घेऊ द्या म्हटले, काय फरक. अगं देवाचं नाव घेतो पण कोणत्या देवाचं. तर याने भगवान शंकराचं केलं तरी चालेल, हनुमंताचं केलं तरी चालेल, देवीचं केलं तरी चालेल, इतराचं केलं तरी चालेल, पण हा नाव घेतो माझ्या शत्रूचं, माझ्या वैऱ्याचं, म्हणून मला ते जमत नाही. मुख्य आमचा जो वैरी त्याशी चिंती हा निर्धारी. म्हणून ऐसा पुत्र असून काय जो नारायणाशी ध्याय. असा नारायणाला भजणारा हा मुलगा मला नको आहे, सांग काहीतरी याला. अनेकांनी सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याने नामचिंतन बंदच केलं नाही. श्रीमन्नारायण नारायण मारण्यासाठी बरेच प्रयोग केले. ते प्रयोग म्हणजे सामान्य नव्हते. आपण गुळाची पापड असे नव्हते. भयंकर म्हणजे ते प्रयोग जीव घातक, जीवच गेला पाहिजे असे ते प्रयोग होते. डोंगरावर लोकून काय देणं, समुद्रामध्ये दगड बांधून टाकणं, विषप्रयोग करणं, सर्पदंश करून देणं, अग्नीमध्ये टाकणं, असं नको नको ते प्रयोग केले. पण देवताले त्या पूर्ण आहे. जितने तारे गगन में उतने शत्रु होय, बाण बाका कर सके सब जग बैरे हो. पूर्ण जगाने जरी विरोध केला पण एक ईश्वर शक्ती पाठीशी असेल तर आपलं कोणीच काही करू शकत नाही. भक्ती पक्की असावी, मग तिथं आपल्याला काही कमी पडणार. देवच आपलं सगळं पाहून घेत असतो. म्हणून निर्वाणे गोविंद असे मागे पुढे काहीच साखरे पडू देत, त्याला काहीच कमतरता पडू देत नाही, कोणतंच त्याला उणं पडू देत नाही. सगळ्या गोष्टी त्याच्यात ठीकठाक करतो भगवान परमात्मा. मग असं जर खास वास्तव भक्त असेल, खरा भक्त असेल, अशा भक्ताच्या द्वारा एखाद्या सत्यकर्माचा सत्कर्माचा प्रारंभ झाला तर अशा स्थानी माणसाने सहकार्य करावं. आणि सहकार्य न करता तिथं जर विरोध केला मग त्याला लाभ देवा तुकाराम महाराज शेवटच्या चरणात दाखवतो.